आत्ताच आपण दोडक्याचा प्लॉट पाहिलेला आहे. त्याच्याच बाजूला या ठिकाणी त्यांचा लगतच या ठिकाणी आपलं कारल्याचा प्लॉट त्यांनी केलेला आहे आणि एवढं सुंदर असं हे कारल्याचं पीक सर्वसर थोडं आतमध्ये तुम्ही दाखवू शकताय. किती जबरदस्त असं हे प्लॉट तयार केलेलं आहे सरांनी. या ठिकाणी आपण पाहू शकतो की फुलं किती आहेत आणि वाढ आणि जो हिरवेगारपणा जो आहे प्लॉटमध्ये अतिशय एकदम जबरदस्त भरपूर असे कारले या ठिकाणी लागलेले आहेत. तर या ठिकाणी आपण चव्हाण सरांना लागलीच बोलणार आहोत की नेमकं काय या ठिकाणी काय बेनिफिट या ठिकाणी त्यांना झालेला आहे कारल्याच्या प्लॉटमध्ये. तर सर अगदी 2 मिनिटामध्ये तुम्ही कारल्याबद्दल या ठिकाणी या पिकाचा काय फायदा झाला त्याबद्दल सांगू शकता? 100% दोडक्याच्या प्लॉटमध्ये आपण बोलताना ऐकलोच की आपलं उत्पन्न काय पद्धतीने निघालं. बरोबर. तर आता सध्या हे तुम्ही पाहू शकता लाईव्ह आहे. हा कारल्याचा रिझल्ट आहे. हा कारल्याचा कलर बघा, कारल्याचा सेटिंग बघा. हे कालच तोडलेलं आहे. आज आपण लगेच बघतोय तर हे आज ह्या प्रकारचं फळ तयार झाले आपलं. बरं. काल तोडते वेळेस हे खूप छोटं होतं, आज तोडायला आलं. म्हणजे बघा कारल्याचा प्लॉट हा निश्चित 50 दिवसाच्या नंतर सुरू होतो. हो बरोबर. 100%. पण आपल्या या प्रोडक्टची जादू की ते 40व्या दिवशी आपल्याला चांगलं चालू झालं, चांगल्या पद्धतीने सुरू झालेलं आहे. चांगल्या पद्धतीने सुरू झालं. तर सर आतापर्यंत किती म्हणजे प्रोडक्शन निघालं याच्यामधून? किती पर्यंत आपले 650 ते 650 किलोच्या आसपास निघाले आपल्याला माल. बर 650. आपल्याला याला दर कमीत कमी 45 ते 46 रुपयाच्या आसपास दर लागला याला आपल्याला. बर छान. तर कारल्याचं प्लॉट म्हणजे उत्पन्नामध्ये निश्चितच तुमच्या वाढ झालेली आहे. 100%. हां. हेच जर रासायनिक असतं तर किती उत्पन्न निघालं असतं? रासायनिक वर बी उत्पन्न निघालं असतं असं नाही, निघालं नसतं. परंतु हा जो कलर, ही जो फ्रेशनेस जो आहे हा, अगर ह्या फळाची जी क्वालिटी आज खाण्यासाठी उत्तम आहे ती भेटली नसती. आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं रोग वगैरे कीड हे दिसली असती. पण आज आपण म्हणजे जवळजवळ आपण 70% ऑर्गॅनिक केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कुठंही कीड रोग अगर कुठला डाग दिसणार 100% तुम्ही बघताय रोगगार आहे. त्याला कुठला करपा नाही, कुठलं डावणी आलं नाही. ताकदवान फळ पीक सगळं ताकदवान आहे. त्याला काय म्हणतो आपण त्याला, आपली जी काय संरक्षणात्मक जी शक्ती आहे त्याची म्हणजे इम्युनिटी पॉवर त्याची एकदम बिल्ट झालेली आहे. तुम्ही बघू शकता जे काळोखी. आता सरासरी तुम्हाला किती म्हणजे दररोजचं म्हणजे एकदा तोडल्यानंतर किती माल निघतोय दररोजचा? आता सध्या 200 किलोच्या आसपास गेलं आपलं माल डेली. म्हणजे 200 किलोचं उत्पन्न एक दिवस आड 200 किलो आता सध्या आहे. एक दिवसाआड 200 किलो कारला. किती गुंठे राहणार सर? 22 गुंठे. 22 गुंठ्यामध्ये 200 किलोचं प्रोडक्शन होतंय. आणि चव्हाण सर तुम्ही निश्चित समाधानी आहात? 100%. व्हेरी गुड सर, धन्यवाद. तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं विषमुक्त शेती करताय, स्वतःची जमीन सुधारताय. पण जमिनीमध्ये काय फरक झाल्यासारखं वाटतं तुम्हाला? सर तुम्ही आता चप्पल काढून चालून बघा, असं पाय घुसतोय पाय घुसतोय म्हणजे एवढी भुसभुशीत जमीन झाली. नरम झाली. हे जमीन मी अगदी तुमच्या 8-9 महिन्यापूर्वी मी स्वतः व्हिजिट केलेली होती. तर दगडासारखी एकदम घट्ट आणि पूर्णपणे एक क्षारयुक्त अशी जमीन होती. ट्रॅक्टरवाला नांगरायला आलं तर त्यानं माहेर जात होतं. अच्छा, म्हणजे एवढे जमीन चिकट होऊन गेली ती जमीन. पण भूअस्त्र सुपरची कमाल आहे की तुमची जमीन परत एकदा चिकटपणा कमी केला त्याने. पूर्ण ऑर्गॅनिक तत्व त्याचं जे काय ऑर्गॅनिक कार्बन आपल्या सूर्यापासून ऊन पडून जे तयार होते त्याला 2-3 महिने जमीन आपल्याला ठेवावं लागते. त्यानं आपल्या चालू ह्याच्यामध्ये त्यांना ती भुसभुशीत करून टाकली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे आपले इंडिया ग्रोथचं जे ब्रँड आहे माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, आपल्या कंपनीचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो. मग हेल्थचं प्रॉडक्ट असो की शेतीचं प्रॉडक्ट असो, इतरापेक्षा काहीतरी युनिक आणि चांगलं, जेणेकरून निव्वळ कंपनीचा उद्देश केवळ मार्केटिंग करणे, मार्केटमधून पैसा जमा करणे हा नसून, तर जे लोक पैसे देतात त्याच्या बदल्यामध्ये कितीतरी पटीनं चांगली क्वालिटी समोरच्या व्यक्तीचा फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीचं उत्पादन या ठिकाणी आहे. तर मी अगदी आमचे मॅनेजमेंटचं अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की शेतकऱ्यासाठी जो इंडिया ग्रो ब्रँड त्यांनी या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. खरोखरच या ठिकाणी जादुई असं शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये शेतीमध्ये या ठिकाणी बदल या प्रॉडक्टमुळे जाणवतोय. तर मी मला जिथं जिथं लोक या ठिकाणी ऐकणार आहेत तर मी त्यांना एकच या ठिकाणी या प्रसंगी संदेश देऊ इच्छितो की मित्रांनो, जर आपली जमीन वाचवायची असेल, आपलं उत्पन्न जर 30% वाढवायचं असेल आणि शेतकरी हा निश्चितच राजा झाला पाहिजे, त्याचं सुजलाम सुफलाम झालं पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर एक भारताचा नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत
हे जे काही प्रॉडक्ट्स आहेत आपले इंडिया ग्रोचे सेंद्रिय प्रॉडक्ट NPOP आयफॉर्म सर्टिफिकेशनचे प्रॉडक्ट्स जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी एक जबाबदार नागरिक म्हणून या देशाचा नागरिक म्हणून ही आपली निश्चितच आहे. तर सर्वांना विनंती करेन की अशाच पद्धतीचे प्लॉट आपल्या पूर्ण लातूर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, जिथं जिथं आपला ग्रुप काम करतो त्या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. तर सर्वांना हे प्रोडक्ट वापरून आपलं उत्पन्न आणि आपली जमीन उत्पादन ठेवण्यासाठी अगदी मी मनापासून या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी मला सौरव सर STC लीडर यांनी बोलण्याची संधी दिली आणि चव्हाण सरांनी सुद्धा त्यांच्या वेळातला वेळ काढून अक्षरशः मी त्यांना या ठिकाणी शेतामध्ये काम करत असताना मी म्हटलं की चला असं कपडे बदलून आपल्याला आपलं मुलाखत घ्यायची, तर सरांनी वेळ दिला त्याबद्दलही मी या ठिकाणी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. थँक्यू व्हेरी मच.